नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्याने मनीषा खत्री यांची नियुक्ती झाल्याने अवघ्या काही तासातच आयुक्त खत्री यांनी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी आयुक्त मनीषा खत्री यांनी कामाची चुणूक दाखवत सर्व खाते प्रमुखांची बैठक बोलावली. खाते प्रमुखांची बैठक संपन्न होताच अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मनीषा खत्री यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कामांची कार्यपद्धत जाणून घेतली. मनीषा खत्री यांच्या रूपाने नाशिकला एक डॅशिंग महिला आयुक्त मिळाल्याने सर्व स्तरातून मनीषा खत्री यांचे स्वागत होत आहे. अशातच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या समवेत मनीषा खत्री यांची भेट घेत विशेष म्हणजे या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार सीमा हिरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली आहे. यात प्रामुख्याने मतदारसंघात कमी दाबाने तसेच कमी वेळेत होणारा पाणी पुरवठा, सिडको सातपूर भागात झालेल्या रस्त्यांची दुरावस्था आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्यांबाबत आमदार सीमा हिरे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी चर्चा केली आहे. नाशिक शहरामध्ये खत्री मॅडम यांनी नव्याने चार्ज घेतलेला आहे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून. त्यांच्याशी परिचय व्हावा सगळ्यांशी, त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातले असतील, प्रभागातले असतील, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे उद्दिष्ट घेऊन आज आम्ही सगळेजण इथे भेटलेलो आहोत. माझ्यासोबत इथे प्रतिभाताई पवार आहेत, भाग्यश्री डोमसे आहेत, माधुरी बोलकर आहेत, छायाताई देवांग आहेत, मुकेश शहाणे आहेत, भगवान नाना धुंदे आहेत. अशा आम्ही सर्व आपल्या मतदारसंघातले नगरसेवकांनी भेट घेतलेली आणि अनेक प्रश्नांवर चर्चा केली. पाणी पुरवठ्याचं असेल, सध्या पाण्याचं प्रेशर आहे, अत्यंत कमी दाबाने येत आहे, कमी वेळ येत आहे, वेळ चुकीची आहे. या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न मतदारसंघात खूप भेडसावतो. त्यामुळे तो एक प्रश्न, त्याचबरोबर रस्त्यांचा आहे की रस्त्यांवर खूप खड्डे असतील किंवा इतर काही जे प्रश्न आहेत, मग त्या भागातले आमचे जे प्रश्न होते त्याच्यावर आम्ही चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यावर बैठक घेऊन त्याच्यावर आम्ही मार्ग काढू असं आम्हाला सांगितलं. आयुक्त मनीषा खत्री यांच्या या सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार सीमा हिरे, भाग्यश्री डोमसे, माधुरी बोलकर, छाया देवांग, रंजना पवार, मुकेश शहाणे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, राकेश डोमसे आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.